अनेक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिलांचा समाजामध्ये वेगळा ठसा. डॉक्टर अर्चना मोरबाळे, कसबा वाळवे येथील महिला मेळाव्यात प्रतिपादन. आई, बहीण, मुलगी आणि पत्नी अशा अनेकविध भूमिका पार पाडत वेगवेगळ्या संकटांचा सामना करत क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशा अनेक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटवला असल्याचं प्रतिपादन डॉक्टर अर्चना रवींद्र मोरबाळे यांनी केलं आहे. कसबा वाळवे येथील कन्या विद्या मंदिर आणि जीवन शिक्षण विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने जीवन शिक्षण विद्या मंदिर येथे आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात डॉक्टर मोरबाळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच वनिता पाटील होत्या. डॉक्टर मोरबाळे पुढे म्हणाल्या की सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्त्रियांना मात्र अनेक ठिकाणी भेदभावाची वागणूक मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महिलांचा सन्मान होणे ही काळाची गरज असून त्यांच्या सशक्तीकरणासाठी समाजाने सकारात्मक भूमिका घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. उद्योगपती बाबासाहेब पाटील यांच्या मातोश्री आनंदी शंकर पाटील यांनी, सामाजिक कार्यकर्त्या अनिता सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. महिलांसाठी आयोजित केलेल्या संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सविता संजय भोईंगडे, द्वितीय क्रमांक वर्षा सागर पोवार, तृतीय क्रमांक वैशाली राजेंद्र पताडे यांनी मिळवला. त्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले. गावातील 29 महिलांनी हालाखीच्या आणि खडतर परिस्थितीमध्ये देखील आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिकवून समाजासमोर आदर्श ठेवला. अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या मंगल कांबळे, सरपंच वनिता पाटील, मुख्याध्यापिका उल्का पाटील, उपाध्यक्ष शुभांगी पताडे, अश्विनी शिंदे, शिवानी भाट, उपाध्यक्षा पूजा पाटील, निर्मला पाटील, सुवर्णा सकपाळ, ज्योती माने, सरिता पताडे, रेश्मा केसरकर, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, विद्यार्थी सुविधा व विद्यार्थी विकसन समितीचे सर्व सदस्य यांच्यासह गावातील महिला उपस्थित होत्या. स्वागत सुनीता तेली यांनी, प्रास्ताविक मुख्याध्यापक आनंद आरेकर यांनी, सूत्रसंचालन प्रतिभा खामकर यांनी केले, तर आभार सोनम पाटील यांनी मानले. दूधसागर न्यूजसाठी कार्यकारी संपादक अविनाश तरळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.